पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज पंढरपुरात माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं। स्त्री शिक्षणाचे जनक आणि थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांना वंदन करून त्यांच्या कार्याचा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। यावेळी पंढरपूर नगरपालिकेतील भाजप आघाडीचे विविध नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार पुढे नेण्यासाठी आपण कार्यरत राहू अशी भावना माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली। सरकारी नगरसेवक, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती प्रेम करणारे सर्व समाज बांधव, शहराचे प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण सहकारी मित्र, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199वी जयंती ही पुढच्या वर्षीच्या 200व्या जयंतीची सुरुवात आज या महाराष्ट्र राज्यात या ठिकाणी होते, देशात होते। अशा या महामानवाच्या चरणी सर्वप्रथम लीन होतो, त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो। 200 वर्षापूर्वी या महामानवाने या समाजातल्या विषमतेविरुद्ध, या समाजातल्या गरिबीच्या साठी लढा पुकारला। जवळजवळ 200 वर्ष झाले तरी त्यांचा विचार आज काही संपलेला नाही आणि त्यामुळेच ही माणसं मोठी आहेत। संत ज्ञानेश्वरांपासून जरी आपण बघितलं, संत बसवेश्वर असतील, तुकाराम महाराजांपर्यंत सगळ्या संतांची जरी मांदी आळी बघितली किंवा या महामानवांची मांदी आळी बघितली, पुतळे उभा राहिले किंवा त्यांना कुठेतरी पुरस्कार दिले म्हणून त्यांचा विचार काही लोकांनी पुढे नेलेला नाही, तर तो विचार या देशाला, समाजाला बांधून ठेवणारा विचार आहे। 1827 म्हणजे तो कालखंड होता राजेशाहीच्या अस्ताचा आणि इंग्रजांच्या उदयाचा। 1857चं पहिलं बंड आणि त्या काळात महात्माजी 20-22 वर्षाचे असतील। त्या काळामध्ये एका बाजूला स्वातंत्र्याचं वारं वाहत असताना दुसऱ्या बाजूला सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजे ती भूमिका घेऊन जी मंडळी लढत होती। स्वातंत्र्य आज ना उद्या मिळेल, पण समाजातले जे काही भेद आहेत ते भेद संपल्याशिवाय हा देश एकसंध होऊ शकणार नाही आणि ही भूमिका त्यांनी 200 वर्षापूर्वी, 250 वर्षापूर्वी मांडली। आज आपण सगळे बघतोय स्वातंत्र्य मिळालं, 75 वर्ष झाली, पण जाती जातीमध्ये, समाजामध्ये, धर्माधर्मामध्ये भेद कमी होण्यापेक्षा वाढत चालले आणि आज आपल्याला लक्षात येते की 200 वर्षापूर्वीची भूमिका या लोकांनी मांडली, या महामानवांनी मांडली, ती जर त्यावेळेस अंमलात आली असेल तर आजच्या स्वातंत्र्याचं स्वैराचारात रूपांतर न होता ते सुराज्यामध्ये रूपांतर झालं असतं। आज एका समाजाची 4 माणसं बसतील, दुसरा समाजाचा एक माणूस आला की ती चौघं गप बसतो, ती वास्तव आहे आणि हे कुठेतरी संपलं पाहिजे, कारण ही भूमिका या देशाला विघटनाच्या बाजूने नेणारी आहे। सगळीकडनं भारताचे लचके तोडायला आज बसलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये अंतर्गत व्यवस्थेमध्ये जर ह्या पद्धतीचं वातावरण राहिलं
तर मला नाही वाटत की हा देश एक संघ राहू शकेल. त्याकरता म्हणून हा विचार महत्वाचा आहे. त्यामुळं आता इथं अमोलने काय भूमिका मांडली की पुरस्कार वगैरे त्याच्या पलीकडची ही माणसं आहेत. त्यांना पुरस्कार दिल्यानंतर त्या पुरस्काराचं मोठेपण वाटणार आहे. त्या पुरस्कारामुळं महात्माजींचं मोठेपण वाटणार नाही, तर महात्माजींमुळं त्या पुरस्कारांचं मोठेपण वाढणार. आंबेडकरांना भारतरत्न दिला म्हणून त्या पुरस्काराचं महत्त्व वाढलेलं. निश्चितपणे आपण सगळेजण त्याच्या समर्थक आहोतच, पण ही पुरस्काराच्या कुठल्याही मानपानाच्या हार तुऱ्याच्या पलीकडची माणसं आहेत. त्यांचा विचार या देशाला एक संघ ठेवायचा असेल तर तो शेवटपर्यंत तळागाळापर्यंत नेण्याचं काम करणारी जेव्हा कार्यकर्त्याची फळी तयार होईल त्याच वेळेस खऱ्या अर्थानं या महात्म्यांना आपण वंदन केल्यासारखं आहे. त्या देशामध्ये हा देश आता सगळीकडे बघतो की परिस्थिती अस्थिर आहे, युद्ध चालू आहेत. ज्या 5-5 हजार 6-6 हजार वर्षापूर्वीच्या संस्कृती सुद्धा संपवण्याची भाषा अमेरिकेचा अध्यक्षासारखा एक अध्यक्ष करतोय. म्हणजे कुठल्या दिशेनं विचाराचं वारं वाहतंय हे खरं म्हणजे आपल्या सगळ्या पुढचं मोठं आव्हान आहे. आज एक युद्ध झालं तर आपल्या देशाचं अर्थकारण डळमळीत झालं. एक होर्मुझची खाडी त्याने अडवली तर देशातले उद्योगधंदे डळमळीत झाले. एक कोविड आला तर देश सगळा स्तब्ध झाला. अशा परिस्थितीमध्ये हा देश जर प्रगतीवर न्यायचा असेल, एक संघ ठेवायचा असेल तर सामाजिक सलोखा, सामाजिक विचार, एकमेकाची देवाणघेवाण ही झाली पाहिजे. दुर्दैवानं आज समाजामध्ये विघातक शक्ती डोकं वर काढतायत, एकमेकामध्ये विष पेरण्याचं काम सुरू आहे. तेव्हा अशा या विघातक शक्तींना बाजूला ठेवून या देशाला एक संघ ठेवणं, त्याला सामर्थ्यशाली बनवणं हीच खरं म्हणजे महात्माजींना या ठिकाणी आदरांजली ठरणार आहे. तर नगरपालिकेच्या वतीनं काही विषय आहेत, जे काही नगरसेवक नाही, उपनगराध्यक्ष नाही, पण निश्चितपणे तुमचा सहकारी म्हणून या तालुक्यातला एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मागच्या वर्षी आपण चर्चा केली, आपल्या समाजालाही सांगितली की तुम्हाला कुठं पुतळा बसवायचा आहे, जागा तुम्ही सिलेक्ट करा. त्या ठिकाणी शासनाच्या वतीने नगरपालिका सोडा, नगरपालिकेचं बजेट त्याचं अर्थकारण खूप छोटा आहे, पण शासनाच्या वतीनं आपण त्या ठिकाणी पुतळा उभा करूया. कारण ज्या आईनं या समाजातल्या महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला, समाजामध्ये जगण्याचं स्थान दिलं, त्यांचा पुतळा उभा करण्याकरता कोणाच्या पैशाची सुद्धा गरज नाही. समाज म्हणून सगळे पैसे गोळा करून तो उभा करू, पण ती वेळ येणार नाही. त्यामुळे निश्चितपणे सांगतो की आपण जागा निश्चित करा. त्याच्यामधनं वाद होतात, याकरता मी तुम्हाला मागंही म्हणलं की तुम्ही एक समिती स्थापन करा, रजिस्टर करा. आता पुतळ्याचं तुम्ही सगळं राजकारण बघताय किती बिघडलंय. आजच एक SOP जाहीर झाले जिल्हाधिकारी म्हणून, तेव्हा त्या सगळ्या नियमाचं पालन करून आपण तातडीनं त्याबाबत कार्यवाही करावी. त्याचा पुढचा जो काही असेल ते काम शासनाच्या वतीनं आपण या ठिकाणी करण्याचं अभिवचन मी तुम्हाला पालकमंत्र्यांच्या वतीनं देतो. तेवढा अधिकार पालकमंत्र्यांनी मला दिलाय, चांगलं काय असेल ते करायचं. तेव्हा निश्चितपणे आपण जी भूमिका जशी इथं मांडता तशी ती तडीला नेली पाहिजे. नाहीतर आपण येतो नुसतं हार घालतो त्या दिवशी फक्त भूमिका मांडतो आणि त्यानंतर पुन्हा काय तर मोठा गोल असतो, शिंदे असतो. तेव्हा कुणीतरी 1-2 लोकांनी पुढाकार घेऊन सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन गट तट त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला कशा पद्धतीचं स्मारक करायचं, ते नुसतं पुतळा नसताना पुतळा नसावा तर त्या पुतळ्याच्या परिसरामध्ये जे जग चाललंय त्या जगामध्ये काय ज्ञान आहे. कारण की ज्ञानासाठी सावित्रीबाई आपल्याला प्रसिद्ध आहे. त्यावेळी जगात येणारं ज्ञान त्या ठिकाणी नवीन पिढीला त्यातनं स्फूर्ती मिळावी अशा पद्धतीचं एखादं उचित स्मारक त्या ठिकाणी जर आपण ठरवलं तर निश्चितपणे त्याला पूर्ण स्वरूप देण्याचं काम आम्ही सगळेच, म्हणजे इथले आहेत ते नाही, अजून सुद्धा जे नसतील ते सुद्धा कोणी त्याच्यामध्ये येणार नाही, आडवं होणार नाही. फक्त ती जागा कुठं करायचं, काय करायचं, तुमचा कन्सेप्ट काय असेल
त्याचं नियोजन अमोल आपण दोघं नगरसेवक आहात, समाजातल्या प्रमुख लोकांना घ्या, बसा आणि त्यातनं एक तुम्ही चांगला आराखडा तयार करा. निश्चितपणे त्याला कुठलाही निधी कमी पडणार नाही, एवढं अभिवचन मी आमदार महोदयांच्या वतीनं आणि पालकमंत्री महोदयांच्या वतीने या ठिकाणी मी देतो. या ठिकाणी पुन्हा एकदा महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.